खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती आमदार दिलीप मोहिते यांची सत्ता जाणार होती यावर शिक्कामोर्तब झाले आहे। कारण आमदार मोहिते यांचे 3 संचालक विरोधात गेल्याची बाब समोर आली आहे। सयाजी मोहिते, अशोक राक्षे आणि महेंद्र गोरे यांनी आमदार मोहिते यांची साथ सोडली आहे। विरोधातील सर्वपक्षीय गटाकडे 10 संचालक असल्याने आमदार मोहिते गटाने बहुमत गमावले होते। त्यामुळे स्थगिती मिळवण्यात आल्याचा आरोप बाजार समितीच्या सर्वपक्षीय संचालकांनी पत्रकार परिषदेत केलाय। सर्वपक्षीय म्हणून तुम्ही एका बाजूला होते आमदार मोहितेंच्या विरोधामध्ये, नंतर त्यावेळेला तुमचे 7 लोक होते, आता तुमच्याकडे 10 हे पूर्ण बहुमत दिसते। ही किमया तुम्ही कशी साधली आणि ही तुमची एकजूट किती टिकेल? आता त्यांनी स्टे आणलेला आहे सगळ्या प्रोसेसवर, काय सांगाल याच्यावरती? याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की मार्केट कमिटीची निवडणूक लागल्यानंतर, सभापती उपसभापती कार्यक्रम लागल्यानंतर आम्ही सगळ्यांशी अनेक दिवसापासून सातत्याने संपर्कात होतो आणि मार्केट कमिटीमध्ये सध्या जी एकाधिकारशाही चालली आहे त्या एकाधिकारशाहीच्या विरोधामध्ये आपण सगळ्यांनी, मी शेतकऱ्यांची संस्था आहे आणि ही संस्था चांगली चालवली पाहिजे त्या दृष्टीने आम्ही सगळ्यांनी 10 जणांनी निर्णय घेतला आणि अजूनही 2-3 लोक आमच्या संपर्कात आहेत। भविष्यात ते तुम्हाला दिसेल, परंतु आमची तुर्तास भूमिका ही अशी आहे की 10 जणांनी एकत्र येऊन ह्या मार्केट कमिटीचा शेतकऱ्यांची संस्था आहे, हिचा कारभार चांगला चालवायचा, ही आमची भूमिका आहे। आणि दुसरा तुम्ही जो प्रश्न विचारला की स्थगिती दिली, याच्यामध्ये एक गोष्ट आहे की विरोधकांना त्यांचा पराभव त्या ठिकाणी दिसू लागला म्हणून वेगवेगळ्या राजकारणामध्ये काही आयडिया लढवल्या जातात तात्पुरत्या स्वरूपाच्या, तशी त्यातली एक आयडिया आहे। मग हायकोर्टात काहीतरी दिशाभूल केली, त्याचं पणन खात्याला काहीतरी दाखवलं, मग त्याच्यातून तात्पुरती स्थगिती दिली आहे। आम्ही लवकरच कोर्टामध्ये जाऊ, आम्हाला न्याय व्यवस्थेवरती आमचा विश्वास आहे आणि न्याय व्यवस्थेवरच्या विश्वासावरती आम्ही अपील करू आणि लवकरच केवळ कधी होऊ, आम्हाला काही घाई नाही, निवडणूक कधी होऊया, कारण तालुक्याला इतिहास आतापर्यंत पंचायत समिती एकदा 3 महिने चालली होती, त्यामुळे कधी होऊ द्या, आमच्या 10 जणांची एकजूट ही ठाम आहे आणि विकासाच्या आणि रचनात्मक विकासावरती आमचा भर आहे। संस्थेच्या हितासाठी आम्ही सगळे एकत्र आहे आणि पुढच्या उर्वरित काळामध्ये 10 जण आम्ही एकत्र राहण्याचा कटिबद्ध निर्णय घेतलेला आहे। खरं तर आम्ही काही लोक सत्तेत असतो, आमची काही महाविकास आघाडीत असते, परंतु ही निवडणूक लढताना आम्ही कुठल्या पक्षावरती लढलो नव्हतो, आम्ही सर्वपक्ष आघाडी तालुक्याची केली आणि आमदारांच्या विरोधात सर्वपक्ष आघाडी म्हणून जनतेने आम्हाला स्वीकारलं आणि ती भूमिका आमची उद्याच्या काळात आहे की बाबा हे सगळं करताना जर ज्या माइंडेडने आम्हाला मॅन्डेट दिलं आहे पब्लिकली, ती भूमिका सातत्याने ठेवून आणि हे करत असताना सुदैवाने आम्हाला सगळ्या गोष्टी, आमचे काही सहकारी अजून त्या ठिकाणी मिळाले आणि आम्हाला जे काम करायचे उद्याच्या काळात ते काम अधिक सोपं होणार आहे। आज मतदान होतं, काल नाही असं नाही, आता याच्यामध्ये काही लोक फार मोठे सत्ताधारी असतील, त्याचा काही परिणाम त्याच्यामध्ये निश्चितपणे झाला असेल किंवा काही कोर्टाची दिशाभूल, आता काही गोष्टी ह्या न्यायालयाने संक्षिप्त त्याच्यावरती बोलणं आज योग्य नाही, कारण काही कोर्टाचे आमच्या पण काही डायरेक्शन्स त्याच्यात घ्यायचे आम्ही प्रयत्न करतोय। परंतु एक गोष्ट आहे, आम्हाला न्यायव्यवस्थेवरती विश्वास आहे। मुळामध्ये ज्यांनी हे कोर्टामध्ये दाखल केले त्यांनीच तो अजेंडा स्वीकारला आहे, त्याच्यामुळं ह्या गोष्टीमध्ये काही हे आम्हाला वाटत नाही तथ्य आणि न्याय व्यवस्थेवरती आमचा विश्वास आहे, आमच्या 10 जणांच्या एकजुटीवरती पण आमचा विश्वास आहे। त्यामुळे निवडणूक कदाचित 8 दिवस पुढे जाईल, 15 दिवस पुढे जाईल, 2 महिने पुढे जाईल, आम्हाला त्याची फिकीर नाही, आम्ही निश्चिंत आहे सगळं। एकदा निर्णय घेतला त्याच्यात बदल नाही, कधी काय नाही, काय कारण नाही, साथ सोडायचं कारण नाही, पण आज 18-19 वर्ष त्यांच्याबरोबर निष्ठेने काम केलं, निष्ठेने सर्व वागलो आणि गेल्या 25 वर्षाला मला उपसभापती केले होते आणि मला सभापती द्यायची त्यांनी बोलले होते, शब्द दिले आणि ते शब्दाप्रमाणे पाहिलं, ठीक आहे नाही मला सभापती करू दे, पण निष्ठेने जर जो माणूस जो काम तळागाळातून काम करतो त्या कामाला कुठं न्याय, त्या कामाच्याबद्दल मला कुठं विश्वासच गेले नाही किंवा काय नाही। मागून येणारे लोक, समजा आता वर्ष 6 महिन्यात लोक येणार, त्यांच्याकडे पैसा आहे म्हणून त्यांना कानाशी लावून ते जवळ करतात आणि ज्याच्याकडे पैसा नाही त्याला राजकारणात का यश नाहीच। म्हणून या दृष्टिकोनातून ह्या 25 वर्षाला मला निवडणूक झाली, मी 1 नंबर निवडून आलो, माझं जे काय झालं मला माहिती आहे काय, फक्त ते आता इलेक्शन झाल्यानंतर बोलून मी आता काही बोलू शकत नाही, पण आम्ही 10 जण एकत्र आहे, 10 जण आम्ही सभापती उपसभापती, आमचा सर्वात एक विचार आहे आणि हा शेवट पण एक विचार राहील। महिना लागू इलेक्शनला, 3 महिने लागू, 4 महिने लागू, आम्ही प्रत्येकजण सक्षम आहे, बाकीचं काय नाही। त्यांचे 2 संचालक आहेत, त्यांच्याकडे जास्त पैसा असल्यामुळं त्यांना संधी द्यायची ठरलं होतं, घोडेबाजार ते करतात, आम्ही घोडेबाजार केला नाही आणि करू शकत। कोर्टाचा मी दुसऱ्यांदा संचालक झालो, परंतु ह्या कालखंडामध्ये थोडंसं ह्या प्रक्रियेमध्ये कुठंतरी मला डावललं जात होतं किंवा आमच्या मतदारसंघातली मापण्यांचे प्रश्न असतील, हे आमचं त्यांच्या विचारामध्ये त्या संचालक मंडळाच्या विचारात ही तफावत होत गेली, त्या माध्यमातून थोडंसं मला हा निर्णय घ्यावा लागला
त्यामुळे हे काय मी आपला स्वखुशीने आलेलो आहे, याच्यात माझ्यावर काय कोणाचं दडपण नाही किंवा काय नाही. गावातलं राजकारण म्हणून काही असं काही गावचं गाव राजकारण गावच्या ठिकाणी तुम्ही आमदारांच्या गावातलेच आहात ना. आमचा आणि इथे मार्केटचा काही संबंध नाही. मी कुठे भावकीची काही सांगतो आता त्याच्यात त्यांना सभापती व्हायचं नाही, मला बी व्हायचं, ते बी होणार नाही, मी बी होणार. बरं, आता इथून गेल्यानंतर जर समजा त्यांनी तुमच्याशी परत सौहार्दपूर्ण संबंध ठेवले किंवा दडपण आणली तर तुमची परत दडपण नाही. कसं येतात समजा आमचं काय तात्विक झालं असेल गाव लेवलला, तर त्याच्यातून समजा त्यांना वाटलं बाबा माझ्याशी हे करायचे, ते होऊ शकतं किंवा नाही होऊ शकत. परंतु इथं मार्केटला जे आता आम्ही एक सगळेजण बरोबर आलेले, हेच आम्ही असं कंटिन्यू आमचा कार्यकाळ संपतोपर्यंत राहील. म्हणजे सर्व पक्षाच्या बरोबर शेवटपर्यंत राहील तुमची भूमिका. ठीक आहे. किंवा कुठल्या कमिटीचं मला हे करा, अध्यक्षपद करा द्या, अशी माझी पहिली मागणी नव्हती, आजही नाही. तुमच्या मतदारसंघाची काय अडचण? मुलांचे अनेक प्रश्न आहे. तुम्ही वारंवार सभागृहात तो विषय मांडले, परंतु त्याच्यात काही बदल झाला नाही. त्यामुळे मला थोडीशी ही भूमिका घ्यावी लागली. तुमची तिकडे नाही ना आता आमचे जे हमाल मापड्यांची काही प्रश्न आहे किंवा आमचे शेतकऱ्यांची काही प्रश्न आहे, तर आमची तर आता 20-22 आम्ही ज्यावेळेस लायसन दिली होती, मागच्या कार्यकालात दिली होती, ही सगळी शेतकरी मंडळीची, त्या शेतकऱ्यांना आम्ही कुठेतरी न्याय देऊ शकत नाही ना. 22 लायसन यात ते 5 लाख रुपये भरून त्यांनी मार्केटचं लायसन घेतलं, 4-5 वर्ष झाली. ती सगळी लोक आपल्या तालुक्यातलीच आहेत, होतकरू आहेत, ती ते व्यवसाय करू शकतात, त्यांना आम्ही न्याय देऊ शकलो नाही. 5 वर्ष त्याच्यामध्ये ती वेतनवाढ वगैरे सगळी झाली, परंतु आता चालू या वर्षामध्ये थोडंसं त्याच्याकडे दुर्लक्ष होत गेलं. सध्या घेतलं गेल्या वर्षी ज्यावेळेस पहिल्यांदा निवडणूक झाली त्यावेळेस मी आमदार साहेबांना शब्द दिल्याप्रमाणे मी आमदार साहेबांना पाठिंबा दिला आणि त्यानंतर गेल्या वर्षभरामध्ये जे जे काही मी सूचना मांडल्या होत्या त्या कामकाजासंदर्भात काही निर्णय घेण्याची माझी अपेक्षा होती, परंतु त्या पद्धतीने कोणते निर्णय घेतले गेले नाही. काही मला प्रत्येक गोष्टी डावलण्यात आल्या आणि गेल्या वर्षभरामध्ये सभापती साहेब असतील किंवा अजून कोणी असेल त्यांनी मला अपमानास्पद वागणूक दिली, त्याच्यामुळे मला त्यांच्यावर विश्वास राहिला नव्हता. आणि आता सध्याचे विजू शेठ असतील, मनी पवार असतील किंवा जे काय म्हणजे यांच्याकडे मला विश्वास वाटला म्हणून मी त्यांच्याकडे आलो. वर्षभरात आमचे काही आमदार साहेब असतील किंवा आमचे पक्षाचे काही वरिष्ठ लोक होती जे काही कोर कमिटी त्यांच्या कामावर प्रत्येक वेळेस मी ही गोष्ट घालत आलो की मग येत आहे या ठिकाणी मला चुकीचं वाटतं, या ठिकाणी माझी अशी मागणी आहे, परंतु त्या मागणीचा कोणत्याही प्रकारचा विचार गेला नाही. त्याच्यामुळे मला त्यांच्यावर अजिबात विश्वास राहिला नाही, त्यामुळे मी त्यांच्याकडे आलो. नाही तसं काही विषय नाही, कोणीच नाही, काही नाही. मी स्वतः उठून आलेलो आहे, मला कोणाचंही कसल्या प्रकारचं दडपण काही नाही. पक्ष ज्याला उमेदवार देईल काल या ठिकाणी पणन विभागाकडून पणन खात्याकडून जी निवडणुकीला स्थगिती या ठिकाणी दिली गेलेली होती त्या विषयी जर बोलायचं झालं तर त्या पद्धतीमध्ये त्या स्थगितीमध्ये विशेष करून त्यांनी ज्या उच्च न्यायालयाच्या आदेशाचा त्यांनी जे संदर्भ घेतलेला आहे तो त्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढून ही स्थगिती दिली गेलेली आहे आणि ह्या चुकीच्या स्थगितीला नक्कीच 2-3 दिवसामध्ये उच्च न्यायालयाकडून उठवली जाईल ती स्थगिती. सर्व पत्रकारांचे मीडियावाल्यांचे सर्वांचे मी आभार मानतो की सभापती आणि उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती खेडची निवडणूक जी जाहीर झाली होती तिचं मतदान आज 28 तारीख रोजी होतं, पण काल शुक्रवारी रात्री आमच्या प्रत्येक संचालकाच्याबरोबर आमच्याबरोबर 10,000 संचालक आहेत त्यांच्या घरी रात्री 11, 11:30, 12 वाजता आम्हाला तो अजेंडा पाठवला आणि ह्याच्यावर स्थगिती भेटली म्हणून आम्हाला सांगण्यात आलं. प्रथमतः हा आमचा विजय आहे आणि खरा आमदार साहेबाचा पराजय आहे आणि ही विधानसभेची नांदी आहे. 100% ह्या तालुक्याचा आमदार पडणार म्हणजे पडणार, ही त्याची प्रक्रिया चालू झालेली आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळं हा सर्व प्रकार त्यांनी केला. त्यांच्याकडे जर संख्याबळ होतं तर ह्या गोष्टी त्यांनी केल्या नसत्या. जे सभापती आहे त्या सभापतीने रीतसर राजीनामा दिला, सचिवाकडे दिला, सचिवाकडे तो DDRकडे दिला, DDRने त्याच्यावर अजेंडा काढून निवडणूक अधिकारी त्यांनी सरमनकर साहेबांना नियुक्त केलं आणि त्या सरमनकर साहेबांनी 18 तारखेला परत अजेंडा काढून सचिवाकडून आमच्या सर्व संचालकाला दिला
तो काढताना ज्या दिवशी संचालक सरमनकर साहेब होते, सचिव होते, सभापती होते, अशोकदादा राक्षे होते, विजू शेठ होते आणि मी स्वतः असताना आमच्या समोर सभापतींनी सही केलेली अजेंड्यावर. आणि हे काहीतरी रेडीचा खेळ आहे आणि काहीतरी याच्यातून वेगळा मार्ग काढून शब्दाचा छल करून हा फक्त एक प्रकार आहे 2-3 दिवस पुढं ढकलण्याचा. पण आमच्या मताने हे चांगलं झालं. पितरपाठ महिना चालू आहे, पितरपाठ महिना चालू आहे, यात चांगलं कार्य करू नये ही परमेश्वराची इच्छा होती. ठीक आहे, 2 तारखेनंतर 3 तारखेनंतर सभापती उपसभापतीची इलेक्शन ही होणारच आहे आणि हा विजय हा पक्का आहे. आणि आमचे 10 संचालक अधिक 1, 2, 3, 4 काय येतील ती तालुक्याच्या विकासासाठी, शेतकऱ्यांच्या न्यायासाठी, हितासाठी हे सर्वजण विचार करून आमच्या बरोबर राहणार आहे. खरं तर आज 28 तारीख आणि गेल्या वर्षी मला असं वाटतं 28 तारखेलाच आम्ही सगळेजण निवडून आलो होतो आणि त्या दिवशी दुःख झालं होतं की आमचं बहुमत नाही आलं. पण आज परत 28 तारीख आली आणि आमच्याबरोबर 10 जण होते. तर आम्हाला असं नक्कीच वाटत होतं, आम्ही गेल्या काही दिवसांपासून हीच चर्चा करत होतो की आजचा दिवस झाल्यानंतर आपण शेतकऱ्यांच्या हिताचे, बाजार समितीच्या अजून चांगल्या कामकाजाचे नियोजन कसं करता येईल. आम्ही कुणीही कधीही असा कधीच विचार केला नाही की याच्यामध्ये आपलं स्वतःचं काही वैयक्तिक फायदा याच्यात होईल का. जर आमचा 1 वर्षाचा जर कालावधी जर तुम्ही बघितला तर वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून गरजू विद्यार्थी असतील, गरजू ज्या संस्था असतील ज्यांना बेंच पाहिजे आहेत, शाळेचे साहित्य पाहिजे आहेत, आम्ही जो आम्हाला मानधन भेटत होतं तेही आम्ही सगळं व्यवस्थित ज्या गरजू लोकांना गरज आहे त्यांना वाटप करायचा आम्ही विचार केला. असे बरेच मुद्दे आहेत की जे आम्ही आमची जेव्हा मीटिंग असायची, मासिक मीटिंग, त्यावेळेस आम्ही बरेच विषय मांडत ज्यावेळेस घेतले जायचे त्यावेळेस आम्हाला असं लक्षात आलं की आमदार हे सभापतीही आहेत, उपसभापतीही आहेत, ते संचालकही आहेत, मी तर म्हणते ते सचिव आहेत, सेक्रेटरी आहेत, ते बरंच काय आहे. मग तसं पाहिलं गेलं तर मग बाकीच्यांचं काम काय, बाकीचे काय येत आहेत तिथे. 10 मिनिटाचं मीटिंग होत असेल आणि तेच एकटे जर उत्तरं देत असतील तर मग बाकीच्यांची गरज काय. हे सगळं लक्षात घेता आज 7ची 10 मंडळी झाली आणि भविष्यामध्ये ज्या ज्या लोकांना स्वतःचे मत आहेत, ज्या लोकांना काम करण्याची इच्छा आहे ते नक्कीच आमच्यामध्ये प्लस होऊन ॲड होऊन चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतील आणि आम्ही असे 10 मंडळी ही अशीच 5 वर्ष टिकून राहू. मागच्या कालखंडामध्ये 1 वर्षापूर्वी आम्ही निवडून आलो सर्व संचालक मंडळ. त्या 1 वर्षाच्या कार्यकाळामध्ये सर्व अधिकार हे सभापतीला नसून आमदार साहेब पूर्ण संस्था चालवत होती. तर इतर संचालक मंडळाला वाटलं की आमच्याबरोबर येऊन काहीतरी चांगलं काम किंवा चांगलं शेतकऱ्यांसाठी चांगलं काम करता येईल. अशामुळं आमच्याबरोबर अजून 3 लोक आली आहे. उद्याच्या कार्यकाळामध्ये अजून संचालक मंडळ आमच्यामध्ये येतील व आमचे सभापती उपसभापती चांगल्या पद्धतीने काम करतील पुढील कार्यकाळ. पत्रकारांचं प्रथमतः मी आभार व्यक्त करतो की आपण वेळ काढून आम्हाला एवढ्या लांब आपण आला त्याबद्दल सर्वांचा आभार. आपण जे 1 वर्षभर शेतकऱ्यांसाठी आम्ही पहिल्यांदा बघितलं की बाबा काहीतरी त्याच्यात चेंज होईल तर पण त्याच्यामध्ये चेंज न होता एकादशाही म्हणजे हुकुमशहाप्रमाणे ते 5 मिनिटात 10 मिनिटात मीटिंग शेतकऱ्यांची जर वर्षभरातले जर फक्त 1 तासभर त्यांनी दिलेला वेळ आहे. म्हणजे जी मीटिंग काही गोष्टीची सखोल पद्धतीने काम केलं पाहिजे तर त्याच्यामध्ये फक्त एक हुकुमशासारखं किंवा हे झालं की ठीक आहे चला झालं 5 मिनिटात मीटिंग उरकणं म्हणजे त्याला शेतकऱ्यांचं काम केलं असं नाही. तर सर्व आमचे जे 7 संचालक होते आतापर्यंत एकजुटीने एक दिलाने काम करीत राहिले. त्याच्यामुळं आम्हाला जे संचालक आम्हाला सामील झाले ते सगळं एकाधिकारपणे फक्त रबरी शिक्का म्हणून त्यांना राहायचं नव्हतं म्हणून आमच्याबरोबर ते आता आलेले आहे. आज या बाजार समितीच्या निमित्तानं सर्वजण उपस्थित झाला. तुमचं प्रथमतः मी पत्रकारांचं आभार मानतो. आज या बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आमचं सर्व सहकारी असतील, आमचे मार्गदर्शक असतील, माणिकशेठ असतील, नागसुद्धा आमच्या ताता आले ते असतील, विजूभाऊ असतील. आम्ही इथून पुढं कालखंडात आता 1 वर्षापूर्वी आम्ही सर्व 7 जण आम्ही निवडून आलो. त्याच्यानंतर आम्ही 7 जणांनी प्रत्येक जणांनी 7 जण आणि 7 दिली. वर्षभर ती 7 बघून आमच्यात आता 3 जण जे आता उपस्थित झाले खरोखर त्यांचा आम्ही आभार मानतो आणि अभिनंदन करतो. कारण की आमचं जे 7 जणांचा विचार होते
की शेतकऱ्यांना किंवा लोकांना न्याय देण्याचं काम करण्यासाठी आमचं विजूभाऊ असतील, माणिकशेठ असतील, सोमनाथदादा असतील, सागरदादा असतील, क्रांतिदाई असतील, त्याच्यानंतर आमचे आमदार शेठ असतील, आम्ही महेंद्र शेठ असतील, आता शिवदादा आहेत, सयाजी शेठ आहेत, आम्ही सर्व चांगल्या प्रकारे इथून पुढं काम करू आणि आमचं सर्वांची साथ बघून हे 3 जण आल्यामुळं आम्हाला अजून आधार भेटलेला आहे. मी सर्वांचं मी काम आभार मानतो, कारण की एवढं कमी वयात मला बाजार समितीला पश्चिम भागामधनं, आदिवासी भागामधनं मला निवडून आलो. मला सर्व भागातून आणि माझ्या तालुक्यातून मला न्याय देण्याचं काम भेटलं आणि या सर्वांचं मार्गदर्शनाखाली मी काम करतोय. खरोखरच इथून पुढं मला भविष्यात यांचं आत्ता बाजार समिती हे मगाशी बोलले होते बघा, आपण सगळ्या गोष्टीवरती चर्चा केली. बाजार समितीची निवडणूक तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये नव्हे तर आता राज्यामध्ये गाजायला लागली. सकाळपासून आम्हाला फोन राज्यातून यायला लागले की खेड बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये ट्विस्ट तयार झाला की नेमकी निवडणूक कधी होणार. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ह्या निवडणुकीच्या निमित्तानं तालुक्याचं राजकारण बदलणार आहे. ती अशा अर्थानं बदलणार आहे की 2004, 2014 आणि 2024 ही तालुक्याच्या इतिहासातली परिवर्तनाची नांदी असलेली वर्ष आहे आणि हे 2024 आहे. या बाजार समितीच्या निवडणुकीचा परिणाम येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीवरती निश्चितपणे होणार आहे आणि आम्हाला एक विश्वास आहे की बाजार समितीचं परिवर्तन हे विधानसभेचं परिवर्तन घेऊन येणारी नांदी ठरणार आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की बाजार समितीमध्ये आम्ही 10 जण आहे. आमची तर सत्ता येणारच आहे, परंतु आमच्या सत्तेबरोबर विधानसभेमध्ये देखील परिवर्तन होणार आहे आणि आमच्यापैकी कुणीतरी विधानसभेमध्ये देखील आमदार त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. खेड तालुक्याच्या इतिहासामध्ये 2024ला नवीन आमदार तुम्हाला या निमित्ताने मिळणार आहे. मी अतिशय जबाबदारीने आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीने तुम्हाला सांगतो, तालुक्यामध्ये इतिहास घडणार, परिवर्तन घडणार आहे आणि 2024ला या तालुक्यामध्ये नवीन आमदार त्या ठिकाणी मिळणार आहे. बाजार समितीचं राहील मागच्या 1 वर्षामध्ये एकाधिकारशाही पद्धतीने काही लोक काम करत आहेत. सगळ्या संचालकांना बरोबर घेण्यापेक्षा बाबा मीच सगळं काय आणि माझ्याच नेतृत्वाखाली सगळं चालणार, मी म्हणल तीच पूर्व दिशा, अशा पद्धतीने जी एकाधिकारशाही आहे. आमच्या काही तर सहकार्यांना एकाधिकारशाही पटलेली नाही, आम्हाला देखील पटत नव्हती. आणि मग ह्या सगळ्यांच्या मध्ये अशोकदादा सारखा दिग्गज माणूस आहे, गेल्या अनेक वर्ष राजकारणामध्ये तो काम करतोय. महेंद्र शेठ आहेत, सयाजीराज आहेत आणि ही दिग्गज माणसं आहेत. हे सगळ्यांच्या लक्षात आलं की आपल्याला जर चांगलं काम करायचं असेल तर निश्चितपणाने ह्या सगळ्यांच्या 7 जणांच्या साथीला आपण साथ दिली पाहिजे आणि यांना साथ दिल्यानंतर उद्याच्या काळात या शेतकऱ्यांचं कल्याण होणार आहे. म्हणून बाजार समितीच्या निवडणुकीच्या नंतर ही सगळी आमची मंडळी आमच्यावर आली आहेत. उद्याच्या काळात यांच्या सगळ्यांच्या साथीने पुढच्या 4 वर्षामध्ये आम्हाला विधायक स्वरूपाचं काम, शेतकऱ्यांच्यासाठी न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी करायचं आहे. आतापर्यंत ती एकाधिकारशाही आहे, ती एकाधिकारशाही मोडून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची हिताची लोकशाही आणि संचालकांची लोकशाही त्या बाजार समितीमध्ये आम्हाला आणायची आहे आणि ही उद्याच्या काळात तुम्हाला लवकरच त्या ठिकाणी दिसेल.